संदर्भात सेक्टर 2, 8 व 10 मधील नागरिकांना हे जे 3 माकड चौक जो आहे हा इकडचा आहे हिरानंदानी उड्डाणपुलाच्या खाली या ठिकाणी बऱ्याच वेळेला सिग्नलमुळे थांबावं लागत होतं। सिग्नल 2-2, 3-3 मिनिटाचे सिग्नल आहेत हे आणि लोकांचा बराचसा वेळ वाया जात होता। तसेच गाड्यांना थांबावं लागत होतं, यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणही होत होतं। गाड्यांच्या हॉर्नमुळे मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश हॉर्न वाजवले जायचे, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत होतं। या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही सिडकोकडे नेहमी मागणी केली, आम्ही पनवेल महानगरपालिकेकडे पण मागणी केली। नंतर आम्ही या संदर्भात PWD डिपार्टमेंटकडे पण मागणी केली। पनवेल महानगरपालिकेने या संदर्भात सांगितलं, आमदार प्रशांतदादा ठाकूर, सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्याकडे ज्यावेळेला ही मागणी केली त्यावेळेला त्यांनी PWD कडे या संदर्भात आपण मागणी आपली पूर्ण करून घेऊ सांगितलं आणि PWD कडे या संदर्भात मागणी केली। खारघरमध्ये सेक्टर 2, 8, 10 करता व सेक्टर 3, 4, 7 करता हे हायवेच्या लगत असलेले सेक्टर आहेत। या शहरामध्ये येण्याकरता या सर्व ठिकाणी एक्स्ट्रा एंट्री पाहिजे होती, जेणेकरून खारघर हिरानंदानी उड्डाणपुलाच्या खाली जो ताण येत होता तो कमी झाला असता। या संदर्भात आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वात PWDच्या अधिकारी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुप्ता मॅडम, कल्याणी गुप्ता मॅडम यांच्यासोबत आमची मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये सेक्टर 2 ग्लोमॅक्स या ठिकाणी, सेक्टर 10 हायवे ब्रेक या ठिकाणी व सेक्टर 7 पोलीस स्टेशन जे आहे खारघर पोलीस स्टेशन याच्या पुढच्या चौकामधनं या हायवेला कनेक्टिव्हिटी देण्याचं ठरलं होतं, परंतु नॅशनल हायवे अथॉरिटीकडून या 2 ठिकाणावरून अजून परवानगी आलेली नाहीये। त्यापैकी ग्लोमॅक्सची परवानगी आली होती, त्यामुळे या ठिकाणी काम PWDच्या माध्यमातून हे करण्यात येत आहे। PWDच्या कल्याणी गुप्ता मॅडम यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो। तसेच सेक्टर 10चे नागरिक नगरसेवक नरेश ठाकूरजी यांच्या माध्यमातून व सेक्टर 7चे नागरिक अमर उपाध्याय, हर्षदा उपाध्याय यांच्या माध्यमातून आमदार प्रशांतदादा ठाकूर यांची भेट घेतलेली आहे। भविष्यात सेक्टर 10 करता व सेक्टर 7 करता सुद्धा या हायवेला कनेक्टिव्हिटी मिळाल्यास हा उड्डाणपुलाखाली जो आज ताण येत आहे ट्रॅफिकचा हा कमी होईल व कदाचित या ठिकाणी सिग्नल लावण्याची सुद्धा गरज लागणार नाही, इतका रिलीफ या एक्स्ट्रा एंट्री व एक्झिट पॉईंटमुळे मिळणार आहे। आज पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून लिटिल मॉल ते उत्सव चौक असा सिमेंट कॉन्क्रीटचा रोडचं काम चालू असल्यामुळे हायवे रोड लगत पनवेलवरून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना खूप ट्रॅफिक होत होती। त्याच्यामुळे आज आपण बघितलं तर सेक्टर 2 आणि हायवे रोड PWDचं रोड त्या रोडला लागून आता एक नवीन रस्ता बनवण्याचं काम चालू आहे। खऱ्या अर्थाने जर बघितलं आज PWDला मागणी केली आणि त्या मागणीनुसार हा एक नवीन रस्ता बनवण्यात येत आहे। तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी सुनीता मोरे, सेक्टर 2 रॉयल पॅलेस येथे राहते मी। आमच्या इथे 3 मंकीच्या इथे खूप सिग्नलला खूप वेळ जात होता आणि बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागत होता। त्यामुळे आम्ही आमच्या इथे स्थानिक नगरसेवक आहेत कीर्ती नवगिरे, आरती नवगिरे मॅडम यांच्याकडे तक्रार केली होती की आम्हाला इथून एक्झिटसाठी काहीतरी पर्यायी मार्ग द्यावा। त्याप्रमाणे त्यांनी आता इथे सेक्टर 2 मध्ये या पर्यायी मार्गाचं काम सुरू केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा आम्ही सेक्टर 2 आणि 8 मधून खूप खूप धन्यवाद। भारती विलास निकम। बरं, काय प्रतिक्रिया तुमची? आम्हाला नेहमी इथं ट्रॅफिक जामच असते, कधी पण थोडं जरी काम असलं तरी हिरानंदानीला जायचं म्हटलं तर नेहमी ट्रॅफिकचा सामना करावा लागतो। तर इथे खूपच म्हणजे 10-15 मिनटं आमचे नेहमीच जातात, सिग्नल 2-3 जातात तेव्हा जायला भेटतं। तर आता इथे हा आरती नवघरेताई आणि कीर्तीदादांनी जो हा पर्याय सुचवलेला आहे त्याच्यामुळे आमची वाहतूक कोंडीतून सुटका होईल। ग्लोमॅक्स समोरून जो हा जातो ब्रिज त्याच्यातून वाहतूक कोंडीतून सुटका होईल। नाव सांगा तुमचं। माझं नाव वनिता माने, ओके। मी सेक्टर 8 मधली रहिवासी आहे। ह्या इथे ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम होत होता, मुंबईसाठी जाण्यासाठी खूप ट्रॅफिक लागत होतं। त्यातून आमची मुक्तता झाली। त्यासाठी आमच्या नगरसेविका आरती नवगरे यांचा धन्यवाद आणि आमदार साहेबांचाही धन्यवाद की आमचा हा मार्ग समस्या क्लिअर केली म्हणून। थँक्यू। नमस्कार, राम शिकवड, ज्येष्ठ नागरिक। या खारघर सेक्टर 10, 8, 2 ह्या इथे आमचे मोठ्या खारघरमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संघटना आणि वाहतुकीचा आम्हाला नेहमी प्रवास करायला लागायचा हायवे लगतचा। तर प्रवास करताना यांना भुयारी वगैरे मार्गाची अशी कुठलीच सुविधा नव्हती।
की इथे येऊन आम्हाला 10-5 मिनिटं ते सिग्नल संपेपर्यंत वेटिंग करावं लागत होतं. आणि ही समस्या प्रत्येकाला महिलांपासून तर सिनियर सिटीजनना पण भासवत होते. आणि त्याच्या इथले स्थानिक नगरसेविका आरती नवगरे, आमचे कीर्ती नवगरे, भाजपा सरचिटणीस आणि पाठपुरावा करून प्रशांतदादा ठाकूरांच्या मार्फत पाठपुरावा करून या कामाचा काम मार्गी लावला आहे. आणि त्या आमच्या या संघटने सिनियर सिटीजनच्या वती त्यांचे आभार मानतो आम्ही.